टीव्ही सत्यमेव व्रतम। नगर परिषदेच्या निवडणुकीकरता अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाविकास आघाडी यांच्या वतीनं नगराध्यक्षपदाकरता अर्ज दाखल झाले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं शहरातून भव्य रॅली काढण्यात आली। रॅलीच्या माध्यमातून अजित पवार गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले। पक्षाच्या वतीनं नगराध्यक्षपदाकरता संगीता बांगर, अमीनाबी शेख, अजीज प्यारेवाले, शेख समीना बेगम, मोहम्मद मतीन व अंजुम बेगम कुरेशी अशा 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। यामधील संगीता बांगर या जिल्हाध्यक्ष बीडी बांगर यांच्या पत्नी आहेत। अमीनाबी या माजी नगरसेवक बुरान पैलवान यांच्या सून आहेत, तर शेख समीना या जावेद राज यांच्या भगिनी आहेत। या 4 अर्जापैकी एक अर्ज अध्यक्षपदाकरता कायम राहणार असून यामध्ये अमीनाबी प्यारेवाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। आजच्या या रॅलीमध्ये जिल्हाध्यक्ष बीडी बांगर, माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण, जावेद राज, शेख शकील खयूम, नेहाल भैया यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती होती। यांच्याच आमदारांनी आरोप लावलेत की कुठल्या नोटा यायला, काय नोटा यायला त्याची चौकशी करा। हे सरकार का करत नाही चौकशी? ही सगळी मागणी खरं म्हणजे आपण जनतेने केली पाहिजे। आता कुणी एकटा बोलून होणार नाही, हे आपण सगळ्यांनी बोललं पाहिजेत। आणि ह्याचं उगमस्थान कुठे, ही यांची शक्ती कुठे चाललेली आहे हे आपण आता ओळखलं पाहिजेत। केवळ पैशाची ताकद दाखवून हे लोक धमकवायला लागलेत। अहो, आपण पाहिलं असेल ज्यांच्या रॅलीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो सगळे भाड्यानं लोक आणले होते, त्यांच्याकडे एक माणूस स्वतःहून आलेला नाही। आणि हे 3 तारखेला दिसेल ह्यांना ही जी मस्ती, हा जो माज आलेला आहे ना पैशाला, हिंगोली जिल्हा हा त्याला दाखवून देईल। मग ते वसमतमध्ये तेच घडणार आहे, कळमनुरीमध्ये तेच घडणार आहे आणि हिंगोली शहरात सुद्धा तेच घडणार आहे। वसमतच्या नावाखाली तर सगळं चाललंय। लाडक्या बहिणी त्यांच्या झाल्या, आम्ही काय सावत्र भाऊ आहोत का? त्या बहिणीला माहित आहे आम्ही सुद्धा सख्य आहोत, रक्ताचे आहोत म्हणून। ती बहीण, तिला आता कळायला लागलंय की आपले आता काय हाल होते, यांनी किती फसवणूक केली ते आता सगळ्या लाडक्या बहिणींना कळायले। लाडकी बहीण आता त्यांच्या तोंडावरून हात फिरवणार नाही तर हातातली चप्पल घेऊन त्यांच्या पाठीमागे लागेल। आम्हाला विरोधक अजिबात नाही, त्यांना मस्ती आलेली आहे। आता लोक कळतील, सगळं समजायला लागलंय। अहो, मला सांगा, आज त्यांनी परिस्थिती अशी निर्माण केली, सगळी चांगली जाणकार सुज्ञ माणसं ही त्यांच्या पक्षात घेतलीत। याचा अर्थ असा नाही होत की सर्वसामान्य माणूस त्यांनी खिशात घातलाय। अरे, नेते घेतले असतील, तुम्ही वार्डातले नेते घेतले असतील, त्यांना सवयच आहे। गेली मी सांगतोय काय, सुरुवातीलाच म्हणलं की 30 वर्षापासून हीच लोक बसलीत या सभागृहात। यांना मात्र हकलून देण्याचं काम आम्ही करणार आहेत। आमचं म्हणणं काय होतं, हिंगोली शहराच्या विकासाला आमचा विरोध नाही, पण हे जे लोक बेघर झाले आहेत, 200 घर जवळपास बेघर झालेले आहेत, तर त्या घरांचं पुनर्वसन करा ही आमची मागणी पहिल्यापासूनच होती। आणि त्यांना ते आंदोलन मीच 8 वर्षापासून उचललेलं आहे। तर याच्यामध्ये अडचण एकच आहे, मागच्या वारीने काय झालं, नगरपालिकेमध्ये ठराव झाला, नगरपालिकेच्या लोकांनी सगळ्यांनी संमती दाखवली की हिंगोलीमध्ये जलेश्वरची जी जागा आहे, 5 एकर जागा जलेश्वर मंदिराची जागा आहे, ती जागा विकत घ्यायची आणि त्या ठिकाणी यांना जागा देऊन तिथं घरकुल योजनेतून, पंतप्रधान आवास योजना असेल, घरकुल असेल, ते घरकुल देऊन त्यांचं पुनर्वसन करायचं। परंतु त्या मागच्या काउन्सिलमध्ये काही नगरसेवकांनी स्वतःच्या हितासाठी मला माझी जमीन घ्या, एवढ्या रेटमध्ये घ्या, तेवढ्या रेटमध्ये घ्या, त्याच्यामुळे हे प्रश्न कायम राहिलेला आहे आणि हे सुटला नाही। पण ज्यावेळेस आम्हाला तुम्ही नगराध्यक्ष म्हणून बसवताल तर त्यावेळेस सगळ्यात पहिले आम्ही काय करणार, या लोकांचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर यांना मुळात जमीन घेऊन द्यावं लागणार। जमीन घेतल्याशिवाय यांना घरकुल मिळणार नाही, यांना कुठली योजना मिळणार नाही। तर आमची सगळ्यात प्राथमिक आहे, ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेत पाय ठेवू, पहिला ठराव आम्ही नगरपालिकेचा घेणार, ते म्हणजे या जे जलेश्वर तलावाचे विस्थापित लोक आहेत यांच्यासाठी जमीन घेऊन त्या ठिकाणी त्यांना प्लॉट देणार। ओके, राईट।